हाय हॅलो नमस्कार. मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक इतके आत्मविश्वासाने कसे जगतात? त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागत नाही. ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात, स्वतःची कामं स्वतः करतात आणि आयुष्यातील अडचणींचा सामना देखील स्वतः करतात. आणि विशेष म्हणजे ते एका दिवसात असे बनलेले नसतात बरं का. त्यांच्या रोजच्या छोट्या छोट्या सवयी त्यांना स्वावलंबी बनवतात. आज सोशल मीडियाच्या काळात आपण खूप माहिती घेतो, खूप मोटिवेशन व्हिडिओ पाहतो, पण प्रत्यक्ष आयुष्यात बदल घडवणाऱ्या सवयी मात्र अंगीकारत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जपानी जीवनशैलीतून प्रेरणा घेऊन अशा 5 सवयींबद्दल बोलणार आहोत, ज्या आपल्यालाही अधिक स्वतंत्र, जबाबदार आणि आत्मविश्वासू बनवू शकतात. हा व्हिडिओ कोणत्याही देशाची तुलना करण्यासाठी नाही. प्रत्येक देश, प्रत्येक संस्कृती आणि प्रत्येक कुटुंब वेगळं असतं, पण चांगल्या गोष्टी कुठूनही शिकता येतात. आणि कदाचित आज या व्हिडिओमधील एखादी सवय तुमचं आयुष्य बदलण्याची सुरुवात ठरू शकते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची सवय अशी आहे जी तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकते. चला व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी इथे मी क्लिअर करते, आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही क्लिप्स दाखवलेत ना, तर त्या सर्व 2 ते 3 दिवसाच्या आहेत. एकाच दिवसाचं पूर्ण रुटीन नाही आहे. तर गुरुवारी मी कोणता टिफिन बनवलेला, शुक्रवारी कोणता, शनिवारी मी काय केलेलं, तर हे सगळं शेअर केलेलं आहे. आता मुलीचा टिफिन बनवला, बऱ्याच जणींच्या कमेंट आल्या होत्या की ताई ती चटणी दाखव ना. तर आता ते ना शूट केलेलं माझ्याकडे नव्हतं, म्हणून मी फक्त असंच दाखवलं. नेक्स्ट टाईम कधीतरी मी आप्पे किंवा डोसा वगैरे बनवेल ना, त्यावेळेस ती चटणी दाखवेल. तर चला आजच्या व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे आपण जाऊया. सवय क्रमांक 1, रोजच्या कामाची जबाबदारी स्वतः घेणे. आपण मोठं झाल्यावरही अनेक वेळा छोट्या छोट्या गोष्टींसाठी इतरांवरती अवलंबून असतो. कपडे जाग्यावरती ठेवणं, घर आवरणे, ऑफिसची बॅग व्यवस्थित ठेवणे, स्कूलची बॅग व्यवस्थित ठेवणे किंवा स्वतःची बॅग व्यवस्थित ठेवणे, वेळेवरती उठणे, स्वतःच्या वस्तूंची काळजी घेणे. या गोष्टी साध्या वाटतात, पण खरं स्वावलंबन याच ठिकाणांपासून सुरुवात होते. आता सांगते तुम्हाला, जपानमध्ये लहान मुलांना लहानपणापासून स्वतःची कामं करण्याची सवय लावली जाते. यामुळे त्यांच्यामध्ये जबाबदारीची भावना तयार होते. आपणही ना आपल्या आयुष्यात हे लागू करू शकतो. उदाहरणार्थ, जर आपण दररोज फक्त 10 मिनटं घर व्यवस्थित ठेवायला दिली तर आपल्याला शिस्त लागते. स्वतःची जबाबदारी स्वीकारणं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. आणि ज्या दिवशी आपण हे काम मी स्वतः करू शकतो असं म्हणायला लागतो, त्या दिवशी स्वावलंबनाची पहिली पायरी चढतो. हे झालं आपलं. पण आपल्या मुलांचं काय? आपलं मूल किती मोठं झालं तरी आपल्याला काय वाटतं ते लहानच आहे. सकाळी लवकर उठणार, स्कूलला जाणार, परत आल्यानंतर कसं तरी खायचं की ट्युशनला जायचं, रात्र होते. मग आपण इतकं लाड करतो की आपल्या मुलांना छोटी छोटी कामंसुद्धा सांगत नाही किंवा त्यांची स्वतःची कामंसुद्धा आपण त्यांना सांगत नाही, आपण ती करतो. पण तिथेच आपण चुकतो. लहानपणापासून मी तुम्हाला मगाशी म्हटले ना की जपानमध्ये लहानपणापासून मुलांना त्यांची स्वतःची कामं करायची सवय लावली जाते. तशीच आपण जरी आपल्या मुलांना त्यांच्या कामाची जरी सवय लावली ना, तरी ती दुसऱ्यांवरती अवलंबून राहणार नाहीत. नाहीतर मग काही मुलं माझ्या आई आल्यानंतर करेल, माझी आई आल्यानंतर देईल. बरेच मुलं ना आपल्या आईवरती, वडिलांवरती, मोठ्या भावंडांवरती अवलंबून असतात. पण जर ही कामं आपण त्यांना छोटी छोटीशी सवय लावली तर ते स्वतःची कामं स्वतः करू शकतात. चला आजच्या व्हिडिओचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा बघूया. वेळेचा आदर करा. आपल्याकडे दिवसाचे 24 तास असतात, पण काही लोक त्याच 24 तासात खूप काही साध्य करतात. आणि काही लोक म्हणतात आज दिवसभर वेळच मिळाला नाही. असं का होतं बरं? कारण वेळ सगळ्यांकडे तर सारखाच असतो. फरक असतो तो त्यांच्या वापरामध्ये. जपानी संस्कृतीमध्ये वेळेला खूप महत्त्व दिलं जातं. वेळेवरती पोहोचणं, वेळेवरती काम पूर्ण करणं आणि दिवसाचं नियोजन करणं हा त्यांच्या जीवनाचा मोठा भाग असतो. आपणही एक छोटा बदल करू शकतो. रात्री झोपण्यापूर्वी उद्याची 3 महत्त्वाची कामं लिहायची, फक्त 3. सकाळी उठल्यावर ती पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करायचं. मोबाईलवर कमी वेळ घालवायचा. वेळ कुठे जातोय याचा हिशोब ठेवायचा. काही दिवसांनी तुम्हालासुद्धा स्वतःमध्ये मोठा बदल झालेला दिसेल. पण आपलं तसं नसतं. आपण हे फक्त ऐकतो, बघतो, पण आपल्यामध्ये तसा बदल आपण करतच नाही. सकाळी उठल्यानंतर पहिली नजर आपल्या मोबाईलवरतीच जाते. 2 मिनटं म्हणतो बघू, पण कधी अर्धा तास होतो कळत नाही. पण जर आपल्याला इंडिपेंडंट व्हायचं असेल, स्वावलंबी व्हायचं असेल,
तर आपल्यामध्ये बदल करणं भरपूर गरजेचं आहे. फक्त ऐकून पाहून काहीच होणार नाही. सुरुवात आपल्यापासूनच आपण करायची. तर चला आजच्या व्हिडिओचा तिसरा मुद्दा बघूया. स्वतःचे निर्णय घेण्याची सवय लावा. आपण अनेकदा प्रत्येक गोष्टीसाठी इतरांचा सल्ला घेतो. सल्ला घेणं काही चुकीचं नाही, पण कायमच दुसऱ्याच्या मतावरती अवलंबून राहणं योग्य नाही. स्वावलंबी व्यक्ती माहिती गोळा करते, विचार करते आणि नंतर स्वतः निर्णय घेते. हो, कधीकधी निर्णय चुकीचेही ठरू शकतात, पण चुकीचा निर्णयसुद्धा आपल्याला काहीतरी शिकून जातो. आणि जर निर्णय घेण्यास घाबरत राहिलो ना, तर आत्मविश्वास कधीच आपला वाढणार नाही. आजपासून छोट्या गोष्टींमध्ये स्वतः निर्णय घ्या. कोणतं पुस्तक वाचायचं, कोणतं कौशल्य शिकायचं, दिवसाचं नियोजन कसं करायचं, अशा छोट्या निर्णयापासून सुरुवात करा. हळूहळू मोठे निर्णय घेण्याचं धैर्य वाढतं. मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या आधीपासून व्हिडिओ पाहत असाल ना, तर तुम्हाला माहितीच आहे की मी माझं घरातलं नियोजन कसं करते. का तर मी आता एकटी असते, 2 मुलांना सांभाळते, ते सुद्धा शहरामध्ये राहून. कारण की मिस्टर आर्मीमध्ये असल्यानंतर खूप साऱ्या जबाबदाऱ्यांना एकटा लेडीजवरती पडतात. मुलांचं सगळं करणं, घरातलं सगळं व्यवस्थित करणं, घरात हवंय नकोय ते सगळं पाहणं, एकटा बाईला हँडल करणं थोडं अवघडच जातं. पण एकदा जबाबदारी पडली ना, तर माणूस सहज करतो. पण जरी जबाबदारी नसली, एकत्र कुटुंबामध्ये जरी असलात ना, तर स्वावलंबी व्हा, स्वतःसाठी व्हा, स्वतःसाठी काहीतरी करा. आता मला सुद्धा ना खूप साऱ्या कमेंट येतात की ताई, तू एकटी सगळं कसं हँडल करतेस? कारण का आपल्याला पाहायला सोपं वाटतं, बोलायलासुद्धा सोपं वाटतं, पण करायला ना खूप अवघड आहे. सगळं बघणं, सगळं करणं ना, जे करतं ना त्यालाच कळतं. पण सांगू का, काही असासुद्धा विचार करणारे आहेत की आता नवरा आर्मीमध्ये आहे, तर मस्त एकटं राहायचं, 2 मुलांना घेऊन खायचं, पियायचं, मजा करायची, फिरायचं. किती सहज बोलून जातात ना लोक. तर असं चला, ह्या विषयावरती मी जास्त काही बोलत नाही. आता आपण आजच्या व्हिडिओचा पुढचा मुद्दा बघूया. रोज काहीतरी नवीन शिका. खूप महत्त्वाचा विषय आहे हा. कारण का ही सवय ना आपल्यामध्ये असलीच पाहिजे. ही सवय कदाचित सर्वात शक्तिशाली आहे. कारण जग सतत बदलत आहे. जो माणूस शिकणं थांबवतो ना, तो मागे पडतो. आणि जो शिकतो, जो शिकत राहतो, तो पुढे जात राहतो. रोज फक्त 15 मिनटं स्वतःसाठी ठेवा. एखादं पुस्तक वाचायचं, माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे, नवीन कौशल्य शिका, काही स्वतःच्या क्षेत्रातील काहीतरी नवीन जाणून घ्या. लक्षात ठेवा, ज्ञान ही अशी गोष्ट आहे ना, जी कोणीही तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. ज्ञान वाढलं ना की आत्मविश्वास वाढतो, आणि आत्मविश्वास वाढला की स्वावलंबन आपोआप वाढतं. मैत्रिणींनो, स्वावलंबी होण्यासाठी तुम्हाला उद्यापासून संपूर्ण आयुष्य बदलण्याची गरज नाही. एका छोट्या सवयींपासून सुरुवात करा. आज तुम्ही वेळेचं नियोजन सुरू करू शकता, किंवा खर्च लिहून ठेवू शकता, किंवा दररोज 15 मिनटं नवीन काहीतरी शिकू शकता. लहान बदल मोठे परिणाम घडतात. काही महिन्यानंतर तुम्ही मागे वळून पाहाल ना, आणि स्वतःमध्ये झालेला बदल पाहून आश्चर्यचकित व्हाल. मैत्रिणींनो, आता माझ्यात झालेला बदल ना मी तुम्हाला सांगते. मी दुसरं कोणाचंच उदाहरण देत नाही, मी फक्त माझं देते. सांगू का तुम्हाला, लग्न झाल्यानंतर ना मला सुद्धा असं वाटायचं काहीतरी करायचं आहे. फक्त वाटायचं बरं का, पण ते करण्यासाठी ना प्रयत्न काही करत नव्हते. फक्त करायचं आहे आणि दुसऱ्यांवरतीच अवलंबून होते, म्हणजे नवऱ्यावरती. नवरा आनंद, ते खायचं, बनवायचं, मस्त आराम करायचा, झोपायचं, बस. ही माझी लाईफ होती. पण नंतर म्हणजे बऱ्याच वर्षानंतर, आता 3 ते 4 वर्ष झालेत, मी यूट्यूब चॅनल चालू केलं. आणि त्याच्यामध्ये मला माझ्या नवऱ्याने सुद्धा सपोर्ट केला, म्हणजे यूट्यूब चॅनल ओपन करून द्यायला, की काहीतरी कर. आणि त्यांना माहिती होतं की यूट्यूब चॅनल हे खूप छान आहे, म्हणजे शिकण्यासारखं सुद्धा आहे, बऱ्याच गोष्टी शिकायलासुद्धा मिळतील. आणि मेन बाहेर जायचं मला नव्हतं, म्हणजे बाहेर जाऊन जॉब नव्हता करायचा, घरून काहीतरी करायचं होतं. अशा खूप साऱ्या महिला आहेत की त्यांना घरून काहीतरी करायचं आहे. कारण का संसार म्हटलं की मुलं बाळं या सगळ्या गोष्टी बघून ना बाहेर जाऊन जॉब करणं शक्य नाही आहे प्रत्येक महिलेला. त्याच्यामुळे बऱ्याच जणींची इच्छा असते की घरून काहीतरी करावं. तर मी सुद्धा ना, मला सुद्धा बाहेर जायची इच्छा नव्हती, मला घरूनच काहीतरी करायचं होतं. आणि मी यूट्यूब चॅनल माझं ओपन केलं. सुरुवातीला मला सुद्धा असं वाटायचं की माझे व्हिडिओ चालतील की नाही, आणि नाही चालत. सुरुवातीला चालतच नाही. आपण आपल्या ओळखीच्या माणसांना सांगतो मला सबस्क्राईब करा, पण ते करतात आणि नंतर निघून जातात, असे सुद्धा आहेत. तर काही नाही, फक्त मेहनत करायची, व्हिडिओ बनवायचे, अपलोड करायचे, नवीन गोष्टी शिकायच्या, एडिटिंग शिकायचं. जोपर्यंत आपण स्वतः करत नाही ना, तोपर्यंत आपल्याला कोणत्याच गोष्टीचा अनुभव येणार नाही. स्वतः केल्यानंतरच, आता मला एडिटिंग खरं सांगते मला काहीच
येत नव्हतं. पण मी काइंड मास्टरमध्ये 1-2 व्हिडिओ बनवले, दुसऱ्यांचे व्हिडिओ बघितले की कसं एडिट करतात ते शिकले. आणि मेन म्हणजे ना मी व्यस्त झाले, म्हणजे खूप टाईम ना मी असाच घालवत होते ना, तर आता व्यस्त झाल्यामुळे 2 पैसेसुद्धा कमवते. हवंय नकोय स्वतःला ते सुद्धा स्वतःच्या पैशाने बघते, मुलांचंसुद्धा बघते. प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यांवरती अवलंबून राहत नाही, हे मला महत्त्वाचं सांगायचं आहे. म्हणून काहीतरी करा, काहीतरी शिका, मी माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगत असते. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगते, पैशाचे व्यवस्थापन शिका. स्वावलंबनाचा आर्थिक भाग खूप महत्त्वाचा आहे. फक्त पैसा कमवणं पुरेसं नसतं, ते योग्य पद्धतीने वापरणं ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. अनेक लोक महिन्याच्या सुरुवातीला पैसे मिळाले ना की भरपूर खर्च करतात आणि महिन्याच्या शेवटी अडचणीत येतात. त्यामुळे पैशाचे नियोजन करणे भरपूर गरजेचं आहे. महिन्याचा खर्च लिहून ठेवा. गरज आणि इच्छा यामधला फरक समजून घ्या. थोडी बचत करण्याची सवय लावा. अगदी 50 रुपये किंवा 100 रुपयापासून जरी सुरुवात केलीत ना तरी बचतीची सवय तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवते. आर्थिक शिस्त म्हणजे आर्थिक स्वातंत्र्याकडे जाणारा मार्ग. आता मी सुद्धा ना माझ्या पैशांचे नियोजन कसं करते थोडक्यात सांगते, कारण की आता माझे मिस्टर आर्मीमध्ये आहेत, बऱ्याच जणींना माहिती आहे. आणि हे सुद्धा माहिती आहे की आता आर्मीमध्ये असल्यानंतर दर महिन्याला पैसे हिला येत असतील, तर हो येतात. पण सांगू का, मी शहरामध्ये राहते आणि शहरामध्ये राहणं म्हणजे प्रत्येक वस्तूला गोष्टीला पैसा मोजणं होय. तर खूप विचार करून पैसे खर्च करावे लागतात, कारण का त्या पैशामध्ये मला महिना घालवायचा असतो. आणि मी यूट्यूबचे व्हिडिओसुद्धा बनवते, घर सजवण्याचे व्हिडिओ बनवते, मग त्याच्यासाठी ऑनलाईन वस्तू खूप साऱ्या मागवते मी. पण त्या मागवते ना, मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केलेलं की माझे यूट्यूबमधून जे काही पैसे येतात ना त्याच्यामधून घरामध्ये लागणाऱ्या वस्तू मी मागवते, म्हणजे सजवणाऱ्या. बाकी जे खाणं पिणं किंवा इतर खर्च म्हणजे रुद्राच्या शिक्षणाचा किंवा सात्विकचा मेडिसिन वगैरे हे जे काही असेल ना ते जे रुद्राचे पप्पा देतात त्याच्यातून. आणि त्यातूनच मी थोडीफार बचतसुद्धा करते, म्हणजे करण्याचा प्रयत्न करते. जे पैसे देतात ना त्यातील थोडीशी रक्कम मी बाजूला काढून ठेवते आणि वेळ आली ना तर त्यातील पैसेसुद्धा खर्च करते. असं नाही आहे की प्रत्येक महिन्याला माझी बचत होते, नाही. जर वेळ आली तर त्यातील सुद्धा पैसे घेते मी खर्च करण्यासाठी. तर असं थोडक्यात नियोजन मी तुम्हाला सांगितलं आहे माझं पैशांचं. तर चला आता एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे, तर असो, बऱ्याच जणींना माझं रुटीनसुद्धा पाहायला आवडतं, पण रेग्युलर व्हिडिओ मला नाही अपलोड करता येत. हा सात्विक ना मला व्हिडिओ बनवून नाही देत, म्हणजे व्हिडिओ बनवलं ना तरी व्हॉईस ओव्हर द्यायला ना भरपूर प्रॉब्लेम येतो. म्हणजे मध्येच बडबड करत बसतो, काहीतरी वाजवत बसतो, त्याच्यामुळे माझा व्हॉईस ओव्हर राहूनच जातो. तर आता इथे एक रेसिपी अशी बनवते. मुरमुरे आणले होते घरामध्ये, खूप दिवस झाले मुरमुरे आणून ठेवलेले. बनवेल पण बनवलंच नाही. तर मुरमुऱ्याचा चिवडा मला बनवायचा आहे. रुद्राला ना संध्याकाळची भूक लागते आणि मग ती मॅगी असेल तर मॅगी बनवते, बिस्किट आणते, कुरकुरे आणते. हे असं खाण्यापेक्षा ना जर असा चिवडा बनवून ठेवला तर तो घेऊन खाईल ती. आणि ती असं आणून खाते ना, त्याच्यामुळे सात्विकसुद्धा तेच खायला बघतो, कुरकुरे व्हेल्स वगैरे. ती जे आणेल ते त्याला पाहिजे असतं. म्हणून म्हटलं की असं काही बनवलं तर दोघंही खातील. पण त्याला मुरमुरे बिलकुल नाही आवडत. आता उठलाय तो आणि व्हॉईस ओव्हर करताना बघा मध्ये मध्ये त्याचा आवाजसुद्धा येत असेल, तर आता थोडंसं डिस्टर्ब होईल, सहन करा, कारण का थोडंसंच व्हॉईस ओव्हर माझा राहिला होता. म्हणून म्हटलं आता नंतर कधी करणार, परत रुद्रा येईल, ती आल्यानंतर ती TV बघत बसते. तर असं आता इथे ना मुरमुरे गरम करून घेते. कढई माझी छोटी पडले, थोडासाच बनवते, बघू. फर्स्ट टाईम बनवते, रुद्राने खाल्ला तर ठीक, नंतर बनवेल परत. आता इथे ना मुरमुरे गरम करून घेतलेत, तर कढईमध्ये तेल टाकलं आहे गरम करायला. त्याच्यामध्ये शेंगदाणे फ्राय करून घेते. शेंगदाणे फ्राय करताना इतका छान वास सुटला होता ना, दिवाळीमध्ये फराळ बनवतो ना तसा वास सुटलेला. तर शेंगदाणेसुद्धा छान असे खरपूस भाजून घेतले. त्याच्यानंतर जी डाळ असते ना चणा डाळ, ती भाजून घेतली, फुटाणा डाळ, तर ती सुद्धा तेलामध्ये छान खरपूस असे भाजून घेतले. आता सात्विक माझा ऐकतच नाही, डिस्टर्ब करतोय. तर आता ही डाळ मस्त भाजून झाल्यानंतर हिरवी मिरची कट केली, लसूण ठेचून घेतले, साल नाही काढलं, असंच ठेचले. आणि ती छान मस्त कुरकुरीत होतोपर्यंत फ्राय करते. आता ना मी हा चिवडा कधी बनवला नव्हता, माझी मम्मी बनवते, त्याच्यामध्ये खोबरंसुद्धा टाकते. पण मी माहिती मला म्हणजे कसं बनवतात ते, त्या हिशोबाने आता मी बनवते. हिरवी मिरची कमी टाकली, म्हटलं सात्विकने जर खाल्ला तर. आणि तसंही रुद्राला
तिखट नाहीच जमणार, म्हणून थोडीशी हिरवी मिरची, तीसुद्धा कमी तिखट असलेली, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता हे छान फ्राय करते आता, मस्त लालसर होतोपर्यंत. लसूण कुरकुरीत छान लागते. त्याच्यानंतर ना तेल भरपूर होतं म्हणून मी हे सगळं काढलं. थोडंसं तेलसुद्धा काढून ठेवलं आणि कमी तेलामध्ये हळद आणि मीठ टाकलं. त्याच्यानंतर हे मुरमुरे परत फ्राय केले आणि जे फ्राय करून घेतले ना, शेंगदाणे, फुटाणा डाळ, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि लसूण, ते एका प्लेटमध्ये काढलेलं, ते परत वरून मी घातलं आहे. आता परत मिक्स करते थोडा वेळ, म्हणजे मुरमुऱ्याला कलर यायला. आता तुम्ही याच्यामध्ये चाट मसाला, साखर बारीक करून सुद्धा टाकू शकता, पण मी नाही टाकला. ते जे माझ्याकडे अवेलेबल आहे ना तेच मी ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे. शेव आणलेली होती, तर थोडीशी शेवसुद्धा मी याच्यामध्ये मिक्स करते. परत एकदा छान मिक्स करून स्टीलच्या डब्यामध्ये ठेवणार आहे. पण हे थंड झाल्यानंतर एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरते. त्याच्याने काय होईल, भरपूर दिवस कुरकुरीत राहील, नरम पडणार नाही. आणि भूक लागली ना की काहीही गोड लागतं, म्हणजे हे खाईल रुद्रा माझी आणि मी सुद्धा खाईल. मला सुद्धा सकाळच्या चहामध्ये काही ना काहीतरी लागतं, मग ते बाहेरून आणून खाण्यापेक्षा हे खाऊ शकते मी. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या विषयावरती बनवू हे सुद्धा तुम्ही मला सजेस्ट करू शकता, सांगू शकता. त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेल. पिशवीमध्ये भरल्यानंतर किती कमी दिसतोय, मला तर असं वाटतं 3 ते 4 दिवसामध्ये माझी रुद्रा संपवून टाकेल. जर आवडला तर मी नक्की नंतर बनवेल आणि तो सुद्धा ना थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवेल. आता कोल्हापूर साईडला, त्या साईडला एकदम भडंग बनवतात ते रेड, म्हणजे चिली पावडर टाकून तिखट, तो बघायला इतका छान वाटतो ना, म्हणजे खायलासुद्धा किती टेस्टी लागत असेल. तर तसा एकदा बनवण्याचा प्रयत्न करेल. तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओ इथेच समाप्त करते. भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.